भिवंडी तालुका के काल्हेर गांव में श्री वेताल महाराज का यात्रा उत्सव का आयोजन श्री वेताल महाराज मंदिर ग्रामस्थ मंडल अध्यक्ष श्री प्रकाश पाटिल तथा श्री वेताल महाराज मंदिर ग्रामस्थ मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारी तथा काल्हेर ग्राम पंचायत व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 5 मई 2025 से 6 मई 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री वेताल महाराज की अभिषेक, महापूजा, महाआरती सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर व काल्हेर गांव के सरपंच, उपसरपंच व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री वेताल महाराज के दर्शन की। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। काल्हेर गावची जत्रा आहे। वेताल महाराज, जानकाई माता, कानकाई माता आणि आगणी माता काल्हेर गाव अनेक वाडवडिलांपासून हा जत्रा उत्सव साजरा करत आहेत। काल्हेर गावची जत्रा म्हणजे प्रत्येक ग्रामस्थांसाठी एक आपल्या देवाला भेटण्याचा दिवस आहे आणि ह्या दिवशी माणूस कुठे असला तरी तो आज देवाला भेटायला येतोय या आशेने आज या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे। या काल्हेर गावच्या जत्रेच्या निमित्ताने संबंध ग्रामस्थांना आणि तमाम जनतेला या जत्रेच्या माध्यमातून आमच्या वेताल देवाचा, जानकाई मातेचा, कानकाई मातेचा आणि आगणी मातेचा या आमच्या ग्रामदेवदैवतांचा आशीर्वाद लाभो आणि सर्व लोक गुण्यागोविंदाने आनंदाने राहो अशी मी आज ग्रामदेवता आणि ग्रामदेविता यांच्याकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। भाविकांना शुभेच्छा देण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्या गावामध्ये ज्या ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने आम्ही नांदतोय, आमच्या वाडवडिलांनी जसे दिवस काढले सुख समृद्धीचे, शेतकी व्यवसायातून प्रगतशील होत आम्हाला वेताल महाराजांचा जो आशीर्वाद, आगणी मातेचा जो आशीर्वाद आहे तो सुजलाम सुफलाम आहे आणि गाव आमचं सुखाने नांदत आहे। खरोखरच आज इतर काही माध्यम असतील, ग्रामपंचायत असतील किंवा इतर व्यापारी करण्याच्या दृष्टिकोनातून असतील तर या गावाला खूप अशी समृद्धी लाभलेली आहे, सुखसोयी लाभलेल्या आहेत, आरोग्यमय जीवन लाभते। आणखी त्याच्यापेक्षा आम्ही आशीर्वाद मागू शकत नाही। फक्त आजच्या दिवशी देव आम्हाला भेट द्यायला येतोय, हा आमचा एक पुण्यशील दिवस आहे, म्हणून हा यात्रा उत्सव आम्ही सर्व मिळून साजरा करतो। सर्वांना यात्रा दिनानिमित्ताच्या हार्दिक शुभेच्छा। जय वेताल, जय आगणी माता। काल्हेर गावची यात्रा आहे। श्री वेताल महाराज, कानकाई माता, जानकाई माता आणि आगणी माता ही काल्हेरची जत्रा एक मोठ्या उत्साहाने पार पाडत आहे। आज आम्हाला हा काल्हेरच्या जत्रेचा मान आमच्या टेपालीला भेटलेला आहे। त्याच्यामुळे सर्व येणाऱ्या यात्रेच्या भाविकांना व काल्हेर गावच्या वासियांना
या जत्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. सालाबादप्रमाणे यावर्षीही वेताळ देव अग्निमाता म्हणजे यांची यात्रा जोमाने भरत आहे. गावकऱ्यांना सर्व गावकऱ्यांना माझ्यातर्फे आणि आमच्या वेताळ कमिटीतर्फे शुभेच्छा देत आहे. या वर्षीचा मान हा आमच्या टेपाडीचा मान आहे. त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देत आहे. आमच्या काळेगावचे आता काही शेकडो वर्षापासून चालत आले आजा पंजापासून. आज सोमवार मंगळवार 5-6 तारीख आमची यात्रेचे आहे. आमचे वेताळ महाराज गावाचे रक्षण करता आणि अग्निमाता देवी आमची नवसाला पावणारी आणि आखेला धावणारी आज यात्रा ही सर्व गावाची आणि त्या यात्रेचा मान आमच्या टेपालीला मिळालेला आहे. आणि आमचे टेपाली सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करत येणाऱ्या सर्व भक्तांचे यात्रेला येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि सर्वांना ही यात्रा सुख आनंदाने जावो हीच वेताळच्यांनी प्रार्थना. सर्वप्रथम मी सर्वांना वेताळ महाराज जानकाई माता कानकाई माता अग्निमाता मंदिराच्या जत्रेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच एक खास करून मी सांगतो तरुण पिढीला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागेल असे जत्रेकृत्य करू नये ही खास करून तरुण पिढीला मी एक हे देतो विनंती करतो. कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य असे होऊ नये असे काही करू नये. आज वेताळ महाराज अग्निदेवी माता यांची यात्रा आहे. या यात्रेनिमित्त येणारे सर्व भाविकांना मी माझ्या परिवाराकडून व माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तसेच हे यात्रेचे आयोजन नियोजन हे ग्रामपंचायत काल्हेर तसेच वेताळ कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील व त्यांचे सहकार्य यांच्याकडून चांगल्या प्रकारे केले जाते. त्यांचे त्याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तसेच येणाऱ्या भाविकांच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या वेताळचरणी मी प्रार्थना करतो की त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
काल्हेर गावचे आराध्य दैवत वेताळ महाराज आणि अग्निमाता यांचा आज यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत आहे। खरं म्हटलं तर काल्हेर हे गाव देखील ऐतिहासिक गाव आहे, भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असं गाव आहे आणि म्हणूनच या यात्रेला देखील तेवढंच महत्त्व आहे। काल्हेर म्हटलं की वेताळ महाराजांचं नाव येणारच आणि म्हणूनच आज या यात्रोत्सवानिमित्त मला देखील दर्शनाचा लाभ मिळाला। मी सर्व भाविक भक्तांना काल्हेर गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळ्यात भाविक भक्तांना मनापासून यात्रोत्सव निमित्त शुभेच्छा देतो आणि वेताळ महाराजांची अग्निमातेची कृपादृष्टी सतत या गावावर राहो आणि सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही वेताळ महाराजची चरणी आणि अग्निमातेच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। आज वेताळ महाराज आणि अग्निमाता आज आणि उद्या 2 दिवस काल्हेर गावची यात्रा आहे। सालाबाद प्रमाणे फार उत्साहात आनंदात यात्रेचा सण साजरा केला जातो आणि यात्रेनिमित्त दर्शनासाठी आपल्या नातेवाईकांना आपल्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी या पंचक्रोशीतील या जिल्ह्यातील सर्व लोक काल्हेर इथं आगमन होतं। त्यांनाही मी यात्रेच्या शुभेच्छा देतोय आणि या पद्धतीने या गावामध्ये सद्भाव एक चांगलं संबंध आपसामध्ये ज्या पद्धतीने आहेत यापुढेच राहू दे। सर्वांना एक निरोगी आणि आयुष्य मिळावं ही वेताळ चरणी आणि अग्निमाता चरणी मी प्रार्थना करतोय। सर्वांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा।
काळाबादप्रमाणे याही वर्षी अष्टमी आणि नवमी दरवर्षी कल्हेर गावची यात्रा नियोजित असते. विठ्ठल महाराज आणि अग्निमाता मंदिर या विठ्ठल महाराजाची खात्री असे की कल्हेर गावामध्ये सर्व परिवार प्रत्येक घराघरामध्ये याची श्रद्धा असलेला हा विठ्ठल महाराज आणि अग्निमाता मंदिर. मग तुमचा धार्मिक विधी असो या कुठं नोकरीसाठी असो, प्रथम विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतल्याने बाकीच्या कुठल्याही कल्हेर गावातला व्यक्ती जाऊन विठ्ठल महाराजाच्या मंदिराला भेट घेतल्याशिवाय जात नाही. तसेच अग्निमाता ही राखेत अग्नि विठ्ठल महाराजाच्या मंदिराची ही प्राणस्थान आहे. हे दोन्हीही कल्हेर गावाला चांगल्याच आजच्या स्थितीमध्ये सुनियोजित स्थितीमध्ये ठेवून घेतलेले आहे. मग राजकीय क्षेत्रामध्ये असू दे, क्रीडा क्षेत्रामध्ये असू दे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे, या विठ्ठल महाराजांचं दर्शन घेतल्याने एकही भाविक या कल्हेर गावातला एकही व्यक्ती पुढे जात नाही. अशा या विठ्ठल देवाची आज यात्रा आहे. या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे मनापासून मी आभार मानतोय. आणि या कल्हेर गावच्या यात्रेच्या निमित्ताने मी कल्हेर गावची इथं कमिटी स्थापन झालेली आहे. या कमिटीने चांगले या मंदिराचे सुशोभीकरण करत आहे, त्याची देखभाल सुद्धा संपूर्ण वर्ष करत आहे. आणि एक सप्ताह सोहळा स्थापन करता श्रावण महिन्यामध्ये आज 75 वर्ष झाले या मंदिराला स्थापन होऊन. अशा या मंदिराचं आज यात्रा उत्सव आहे. आणि परत एकदा येणाऱ्या सर्व भाविकांचे मी मनापासून आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.